है। मालेगांव महानगर पालिका के चुनाव है, इस बार आपको कौन से पक्ष की हवा लगती है? मुझे लगता है कि इस बार बीजेपी की हवा ज्यादा है। और मेन तो हमारे एरिया के जो देवा भाऊ पाटिल है ना, उनके उनके लिए ज्यादा है हमारा, क्योंकि वो एरिया के हीरो है मान लो। क्योंकि हम अभी तक उन्होंने मतलब वो पार्टी में थे नहीं थे, पर उन्होंने हमारे एरिया को हमेशा साथ में लेके चला है। हमको कभी भी रात में भी जरूरत पड़ी है ना, तो वो हमेशा आगे खड़े रहे। तो इसीलिए इस बार तो मुझे लगता है कि बीजेपी की हवा ज्यादा है। सुनील आबा गायकवाड़ भी खड़े हैं यहाँ पे, तो उनके बारे में क्या लगता है आपको? मुझे उनके बारे में ज्यादा जानकारी नहीं, क्योंकि मैं अभी नई आई हुई हूँ, तो इसलिए। पर उनके नाम में सुना है, पर अच्छा है, वो भी बहुत अच्छे नाम सुना है, जितना उनका कार्य करता है वो, तो उनका भी बहुत अच्छा नाम है, तो इतना ही जानती हूँ मैं उनके बारे में। शुक्रिया, कोणता बी सांगा तुम्ही। ताई नमस्कार, मालेगाव महानगरपालिका निवडणूक लागली आणि या निवडणुकीमध्ये तुम्हाला कुठल्या पक्षाची हवा जाणवते? बीजेपीची. काय कारण आहे? इथलं म्हणजे इथली जी साफसफाई व्यवस्था एकदम व्यवस्थित ठेवलेली आहे त्यांनी. प्रभाग क्रमांक 10 मधून देवाभाऊ उभे आहेत, त्यानंतर सुनील आबा गायकवाड उभे आहेत. काय वाटतं यांच्याबद्दल तुम्हाला? त्यांनी मागच्या वेळेस पण भरपूर कामं केले होते मागच्या पंचवार्षिकला, त्याच्यामुळे ह्या वर्षीही करतील असं आम्हाला वाटतंय. नक्कीच प्रभाग क्रमांक मधून 10 मधून अजून काही महिला आपण त्यांना देखील विचारू. ताई यावेळेस कुठल्या पक्षाची तुम्हाला हवा जाणवते? बीजेपी. काय कारण आहे? त्यांचं काम करण्याची पद्धत चांगली आहे, ते सगळं म्हणजे समजून आम्हाला असं वाटतं तेच यायला पाहिजे. यावेळेस सुनील आबा गायकवाड, देवाभाऊ 10 नंबर मधून उभे आहेत. काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल? चांगले आहे, काम करण्याची पद्धत चांगली आहे त्यांची, हेच वाटतं आम्हाला का तेच यायला पाहिजे अजून परत. मालेगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षाची तुम्हाला हवा जाणवते? आम्हाला भाजपाची. काय कारण आहे? भाजपाने भरपूर प्रगती केली आहे, भरपूर सगळीकडे व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे, सगळे कामं व्यवस्थित केले, त्याच्यामुळे भाजपा योग्य वाटतं. प्रभाग क्रमांक 10 मधून सुनील आबा गायकवाड उभे आहेत. काय वाटतं त्यांनी काय कामं केलीत विकासात्मक, की त्यांच्याकडे लोक चांगल्या नजरेने बघतायत? भरपूर कामं केले आहेत, जसे आता गटारीचे झाले, नाला रोडचे कामं चालू आहेत, भरपूर कामं केली आणि चालूच आहेत आणखी काम. धन्यवाद ताई. निवडणुकीत कुठल्या पक्षाची हवा आहे? भाजपच ना खावणीचे. सुनील आबा गायकवाड. सुनील आबा, काय वाटतं सुनील आबांबद्दल? ते काही असलं तर लगेच धावून येतात बॉस, काही असलं तर नाक्यावर, आमचं नाक्यावरच हे बॉस. ताई तुम्हाला काय वाटतं कुठल्या पक्षाची हवा आहे? भाजपा. काय कारण आहे? त्यांनी भरपूर सुधारणा पण केलेली आहेत, आणि आता पण आता ते करतील, म्हणजे ते करतात, बोलण्यापेक्षा ते करून पण दाखवतात असं. प्रभाग क्रमांक 10 मध्ये सुनील आबा गायकवाड उभे आहेत. काय वाटतं त्यांच्याबद्दल? त्यांनी पण भरपूर केलेलं आहे, म्हणजे नाक्याची भरपूर सुधारणा पण केलेली आहे. आम्ही जेव्हा पण त्यांच्याकडे आलो तर लगेच येतात धावून, कोणाला पण पाठवतात, काही पण आमचं असलं प्रॉब्लेम्स वगैरे रस्त्याचे म्हणा कसले पण, ते येतात लगेच हे करून. धन्यवाद ताई. भाजपाची. काय कारण आहे? कारण अनेक कामं केले त्यांनी आतापर्यंत. प्रभाग क्रमांक 10 मध्ये सुनील आबा गायकवाड, देवाभाऊ उभे आहेत. काय वाटतं यांच्याबद्दल? आम्ही प्रभाग 12 मध्ये. 12 मध्ये. प्रभाग क्रमांक 12 मध्ये काय परिस्थिती आहे? मदन भाऊ बाप येतात. निवडणूक लागली आहे आणि या निवडणुकीमध्ये तुमच्या प्रभागाचे असे कुठले प्रश्न आहेत की त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने नगरसेवकांनी लक्ष दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? माझ्या मते आता महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका लागल्या आहेत त्याच्यामध्ये जे उमेदवार उभे आहेत, जे कोणी उमेदवार निवडून येतील, त्यांनी आपल्या प्रभागासाठी सर्वात प्रथम तेथील लोकांसाठी रस्त्याची जी सुविधा आहे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नंतर पाण्याची सुविधा, नंतर मग रस्त्यामध्ये लाईट जे आहेत, रस्त्यावरचे लाईट वगैरे आहेत त्यांची वेळोवेळी दुरुस्ती करून लाईट महिन्यातनं दर 15 दिवसातनं त्यांचं चेकिंग केलं पाहिजे. नंतर रस्त्यात जे जनावरं आहेत, ते गाय असो कुत्रे असो, ते फार जनावरे सकाळी संध्याकाळी जेव्हा वॉकिंगला जातो आम्ही, तर त्या आम्हाला भीती वाटते त्या जनावरांमुळे. मग त्या जनावरांसाठी काहीतरी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे, जेणेकरून जे व्यक्ती आहेत ते शांततेने आणि आनंदाने तिथे वॉकिंग करू शकतात. नंतर मग जो कचरा असतो, कचरा गाडी प्रत्येक वेळेस नियमितपणे आली पाहिजे. आणि नंतर जो रस्त्यावरचा जो कचरा आहे तो पण त्या नगरपालिकेतील जे व्यक्ती आहेत कामगार, त्यांनी वेळोवेळी साफसफाई केली आहे की नाही हे सुद्धा त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे.
आणि जो विकास आहे लोकांसाठी जे आपण लोकांनी त्यांना निवडून दिलेलं असतं, मग त्या लोकांसाठीच त्यांनी त्या कामासाठी आपलं कार्य 5 वर्ष तरी त्यांनी आपल्या लोकांसाठी काम केलं पाहिजे, हेच माझं म्हणणं आहे. ताई, या निवडणुकीच्या मध्ये कुठल्या पक्षाची हवा तुम्हाला जाणवते? मला तर ते कसं सांगता येणार नाही कोणत्या पक्ष, पण जो पण पक्ष येईल ते योग्यच राहील माझ्या मते तरी. धन्यवाद ताई. ताई या.